वाढती बेरोजगारी व आत्महत्यांबाबत बेरोजगार संघटनेचा सरकारला इशारा. अयूब शेख. देशात वाढत चाललेली बेरोजगारी ही गंभीर सामाजिक समस्या बनत असून त्याचे दुष्परिणाम म्हणून आत्महत्यांचे प्रमाणही वाढत असल्याची खंत महाराष्ट्र बेरोजगार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असताना रोजगाराअभावी तरुणांचे आयुष्य अंधारात जात असल्याचा आरोप महाराष्ट्र बेरोजगार मानव समितीने केला आहे. संघटनेच्या निवेदनानुसार सन 2014 नंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. नोकरी नसल्याने अनेक तरुण नैराश्यात जात असून काही जण टोकाचा निर्णय घेत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा प्रश्न केवळ आर्थिक नसून सामाजिक व मानसिक आरोग्याशीही निगडीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतात दरवर्षी सुमारे 45 लाख युवक रोजगाराच्या शोधात बाजारात उतरतात. मात्र उपलब्ध संधी अत्यल्प असल्याने स्पर्धा वाढत आहे. अनेकांनी उच्च शिक्षण घेतले तरी नोकरी मिळत नसल्याने कुटुंबावरही ताण येत आहे. परिणामी तरुण पिढी अस्वस्थ होत असून याकडे शासनाने गांभीर्याने पाहावे अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने तातडीने ठोस रोजगार निर्मिती धोरण राबवावे, खासगी व सार्वजनिक क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढवाव्यात किंवा बेरोजगारांना दरमहा 6,000 रुपये भत्ता देण्यात यावा, अन्यथा बेरोजगारांच्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र बेरोजगार मानव समितीचे संस्थापक अयूब शेख यांनी दिला आहे. स्थानिक वार्ता. स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी. भारतीय राज्यघटनेच्या 41व्या कलमांचा इतर कलमांशी सुसंगत असा अर्थ लावला असता शासनावर एक मूलभूत जबाबदारी अनिवार्याने येते. ज्यांच्यावर बेरोजगारी लादली गेलेली आहे अशा सर्व स्त्री पुरुषांना शासनाने सार्वजनिक निधीतून मदत केली पाहिजे. बेरोजगारांना रोजगार दिला पाहिजे, अन्यथा बेरोजगार भत्ता दरमहा 6,000 दिला पाहिजे. अशा पद्धतीची मागणी सातत्याने महाराष्ट्र बेरोजगार निराधार मानव समितीच्या वतीने करण्यात येत आहे. ही राज्यघटनेतील तरतूद जर लाडकी बहीण ह्या योजनेमध्ये विलीन जर करण्यात आलेली असेल तर भारतीय राज्यघटनेची ही कलम आहे ही महिलांपुरतीच मर्यादित आहे का, मला असा एक प्रश्न निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने एक विचार करून लाडकी बहीण ऐवजी लाडका भाऊ ही योजना निर्माण करून बेरोजगारांना अन्याय होऊ नये त्याकरिता त्यांनासुद्धा बेरोजगार भत्ता 6,000 दिला पाहिजे. अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी हे कार्य करण्यात येईल त्याच पद्धतीने हे राज्य सुख आणि समृद्धीने जगेल